नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा संदर्भातील. शेतकरी मित्रांनो, नाफेडची कांदा खरेदी कधी आणि सध्याच्या भावाची स्थिती काय आहे, कांद्याच्या भावात घसरण झाली आहे का, किती झालेली आहे, काय मार्केट चालू आहे, काय कांदा भाव चालू आहे सध्या, संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा करू शकता. नाफेडची खरेदी कधी? केंद्र सरकारच्या नाफेड आणि NCF या यंत्रांनी अद्याप कांद्याची खरेदी सुरू केलेली नाही, त्यामुळे बाजारात मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध असून त्याचा परिणाम भावावर झाला आहे. परिणामी सरकारने कांदा खरेदी कधी सुरू करणार असा प्रश्न शेतकऱ्याकडून उपस्थित केला जात आहे. एकंदरीतच या ठिकाणी मागणीपेक्षा जास्त कांदा उपलब्ध असून त्याचा परिणाम भावावर झाला आहे. सद्यस्थिती अशी आहे की उन्हाळा कांदा दर अवघ्या 1000 रुपयावर. सध्या उन्हाळी कांद्याची हंगाम सुरू आहे असतानाच लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घटघटले आहे. सरासरी दर हे थेट केवळ 1000 रुपये प्रति क्विंटल असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च भरून निघणे कठीण झाले आहे आणि एकंदरीतच परिणामी शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहे. नाफेड आणि NCF कडून कांदा कधी खरेदी होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यंदा बांगलादेशमधील राजकीय अस्थिरतेमुळे कांदा निर्यातीत घट झाली आहे. त्यातच मागील वर्षात तुलनेत यंदा बांगलादेशमध्ये 30% अधिक उत्पादन झाले असून जूनपर्यंत पुरेल इतका कांदा त्या देशाकडे आहे. या परिस्थितीमुळे कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात ठप्प झाली असून स्थानिक बाजारपेठेमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे कांद्याचे दर घसरत असल्याने निर्यातदारांचे म्हणणे आहे. गेल्या 3 दिवसापासून राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचे धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे काढणीला आलेला उन्हाळा कांदा या ठिकाणी नुकसान झाले. धन्यवाद.